मुरबाड आणि शहापूर हे दोन तालुके हे सतत पाण्याच्या तुटवडा भासणारे तालुके आहेत आणि या दोन्ही तालुक्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष कायमच राहिलेलं आहे। या गोष्टीचा विचार करून वसुंधरा संजीवनी मंडळाने वसुंधरा संजीवनी मंडळाच्या स्थापनेपासून गेली 9 वर्षे याच भागात जलसंवर्धनाची अनेक कामे केली आहेत। त्याचाच एक भाग म्हणून 2025 या वर्षी वसुंधरा संजीवनी मंडळाने मुरबाड आणि शहापूर तालुक्यात 8 चेकडॅम्स बांधले। 26 जलसंधारणाची कामे रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून केली असून त्यामुळे ज्या शाळा आणि वाड्या वस्त्यांसाठी ट्यूबवेलचं पाण्याचं पुनर्भरण आम्ही केलं आहे त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे। चेकडॅम ज्या परिसरात आणि ज्या गावात आम्ही बांधले त्या भागामध्ये बारमाही शेतीसाठी पाणी आता उपलब्ध झालेले असल्यामुळे त्या भागातील सुद्धा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे। 2026 या वर्षात वसुंधरा संजीवनी मंडळाच्या तर्फे एकूण 15 नवीन चेकडॅम्स बांधून उरलेल्या भागातला शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे आमच्या विचाराधीन आहे आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शाळा आणि वाडेवस्त्यामध्ये बोरवेलचे पुनर्भरण करण्याची 68 कामे पूर्ण करणे आमचे या 2026 या वर्षात प्रस्तावित आहे। या सर्व कामांसाठी खूप मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे। आमच्या माध्यमातून ज्या मोठ्या कंपन्या CSR फंडातून निधी देतात त्यांच्याकडून CSR फंडामधून निधी मिळवण्याचे प्रयत्न होतच असतात। तथापि आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींकडून देखील या कामासाठी जर हातभार लागू शकला तर तो आम्हाला निश्चितच हवा आहे आणि तो नेहमीच स्वागतार्ह राहील।